आज आपण जी बातमी सांगणार आहोत ती ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। पंढरपूर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। एका क्षणात 8 कुटुंबाचा आधार हरपला आहे। देवाच्या दर्शनासाठी आनंदाने निघालेल्या भाविकांचा प्रवास मृत्यूच्या विहिरीत संपला आहे। माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ आज एक अत्यंत भीषण आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडला। पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सातारा जिल्ह्यातील सिद्धनाथ देवाच्या दर्शनासाठी गेले होते। दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघालेले हे भाविक सुखरूप घरी पोहोचण्याची स्वप्न पाहत होते। मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं। तांदुळवाडी गावाजवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भाविकांनी भरलेली ही पिकअप गाडी थेट रस्त्या शेजारील विहिरीत जाऊन कोसळली। क्षणात आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले। विहिरीत पडलेल्या वाहनातून जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा सुरू झाला। मदतीसाठी हाक मारल्या जाऊ लागल्या, पण काळाने अनेकांना संधीच दिली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। क्रेनच्या साहाय्याने वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले, परंतु समोर आलेले दृश्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। 1-2 नव्हे तर तब्बल 8 भाविकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावाचे असल्याची माहिती समोर आली आहे। या भीषण दुर्घटनेत 6 जणांना सुदैवाने जीवनदान मिळाले आहे। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान विहिरीत आणखी कोणी अडकले आहे का याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू आहे। तिकडे रांजणी गावात मात्र शोककळा पसरली आहे। ज्या घरातील माणसे सकाळी देवदर्शनासाठी आनंदाने निघाली होती त्याच घरात आता रडण्याचे आवाज घुमत आहेत। आईने मुलगा गमावला, पत्नीने पती गमावला, लहान लेकरांनी आपल्या वडिलांची सावली गमावली। संपूर्ण गावावर दुःखाचा काळोख दाटून आला आहे। देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या या 8 भाविकांना भावपूर्ण श्रद्धांजली। ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि जखमींना लवकर बरे होण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना।